व्यवसाय तर सुरू केलाय, पण वस्तूंची विक्री वाढवायची कशी? हो ना, विक्री वाढवायची कशी? आणि विक्री वाढलीच नाही तर काय उपयोग? अरे हो, व्यापाराची विक्री कशी वाढवायची याच्या टिप्स या दोघींना आणि तुम्हा सर्वांनाही मी सांगते. यासाठी हा व्हिडिओ स्क्रोल नका करू, शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये तुम्हाला फायदाच फायदा होईल. तर सर्वात प्रथम तुमचा आदर्श ग्राहक कोण आहे हे समजून घ्या. त्याच्या इच्छा आकांक्षा काय आहेत ते समजून घ्या. त्यामुळे तुमच्या ग्राहकाला काय आकर्षित करेल याचा अंदाज तुम्हाला येईल. त्यानंतर तुमच्या ग्राहकांना आकर्षक अशा ऑफर्स द्या. तुमच्या आकर्षक ऑफर्समुळे तुमचे ग्राहक तुमच्या प्रोडक्टकडे खेचले जातील. त्यानंतर सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक याद्वारे तुमच्या ग्राहकांबरोबर कनेक्टेड राहा. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. सोशल मीडियावर तुमच्या कामाचं मार्केटिंग करा. तुमचे निरनिराळे व्हिडिओज, पोस्टर्स याद्वारे ग्राहकांना निरनिराळ्या रोमांचक अशा ऑफर्स द्या. आता तुमचे व्हिडिओज बघून तुमचे ग्राहक मनोरंजन पण होईल त्यांचं, आणि तुमच्या कामाबद्दल त्यांना माहितीही मिळेल. अशा प्रकारे सोशल मीडियावर तुमच्या कामाचं मार्केटिंग केल्यामुळे नवीन नवीन ग्राहक तुमच्याबरोबर जोडले जातील आणि हो, तुमची विक्रीही वाढेल. आता उदाहरणच द्यायचं झालं तर तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील एक्झिबिशन्स असतील किंवा उमेदमार्फत भरवलेले मेळावे असतील, याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. तिथे स्टॉल लावा, म्हणजे तिथले ग्राहकही तुमच्याबरोबर जोडले जातील. आणि हो, महत्त्वाचं तर सांगायचंच राहिलं, ज्या प्रकारे तुम्ही मार्केटिंग कराल त्याचप्रमाणे तिथल्या ग्राहकांचे तुमच्या प्रोडक्टबद्दल किंवा तुमच्या व्यवसायाबद्दल जे काही फीडबॅक असतील ते घ्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुमच्यासारखे जे इतर व्यवसायदार असतील त्यांच्या व्यवसायामध्ये ते काय बदल करतायत, काय वेगळं करतायत ते बघून तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या प्रोडक्टमध्ये काय वेगळं करू शकता यासाठी अपडेटेड राहा. अशा प्रकारे तिथल्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स द्या आणि त्यांच्या समस्यांचं निवारण करा. आता त्यांनी दिलेला फीडबॅक म्हणजे ग्राहकांनी दिलेला फीडबॅक तुम्हाला असा उपयोगी पडेल की तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सुधारणा करून तिथले ग्राहकही तुम्ही वाढवू शकता. तर मग आता समजलं तुम्हाला की तुमच्या व्यापाराची विक्री कशी वाढवायची ते.